आज आम्ही आलो आहे गव्हाणकुंड या गावी. अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील हे गाव. अमरावतीहून जवळपास 80 किलोमीटर तर वरुडहून जवळपास 8 किलोमीटरच्या अंतरावर वसलेले हे गाव. गव्हाणकुंडचे वैशिष्ट्य म्हणजे या गावाला मोठ्या प्रमाणात नैसर्गिक सौंदर्य लाभलेले आहे. येथे कपिलेश्वर महाराजांचे देवस्थान आहे. त्याला कुंड या नावाने ओळखले जातात. याचे वैशिष्ट्य म्हणजे येथे एका रांगेत आणि खूप खोल असे 7 कुंड आहे आणि विशेष म्हणजे या कुंडाचे पाणी कधीच कमी होत नाही. पावसाळ्यात तर या गावचे सौंदर्य बघण्यासारखेच असते. सुकी नदीच्या काठावर वसलेले हे गाव. छोटे छोटे धबधबे इथे प्रवाहित होतात. ते पाहून मनाला खूपच आनंद होतो. शांत आल्हाददायक वातावरण. याचा एकदा तरी अनुभव तुम्ही इथे नक्कीच घ्या. काका तुमचं नाव सांगा. मदन गोपालगिरी पुजारी गव्हाणकुंड. बर, मला एक सांगा की या मंदिराचं वैशिष्ट्य काय आहे, याचा कपिलेश्वर का म्हणतात? हे मंदिर पुरातन म्हणजे कमीत कमी 250 ते 300 वर्षाचं आहे. हा, तर इथे कपिल ऋषीचं वास्तव्य झालेलं आहे. बर, त्याच्याने हे कपिलेश्वर नाव आणि देण्यात कोण्या नदीच्या काठावर? आलं. हे सोकी नदी आहे. सोकी नदीच्या काठावर. आणि इथे याला गव्हाणकुंड म्हणतात, त्याचं काय कारण? हा, ते गव्हाणकुंड म्हणजे गव्हाणी सारखी कुंड आहे म्हणून याला गव्हाणकुंड म्हणतात. इथे 7 कुंड आहेत. त्याचे पहिला म्हणजे म्हैसकुंड. तिथं म्हैसी पोहतात म्हणून त्याला म्हैसकुंड म्हणतात. हा. दुसरा म्हणजे नंदीकुंड. तिथं बैल पोहतात म्हणून त्याला बैलकुंड. तिसरा कुंड म्हणजे माणूसकुंड. तिथं माणसं पोरं पोहते म्हणून त्याला माणूसकुंड. हा. चौथा विहीरकुंड. विहिरीसारखा गोल आहे, कपारी आहे त्याने म्हणून त्याला विहीरकुंड म्हणतात. बरं. त्याच्यावरचं एक फुलाच्या खालचं एक छोटासा कुंड आहे पाखरकुंड म्हणून. हा. तर तिथं पाखराची किलबिलाट चालू राहते. अच्छा, म्हणून त्याला पक्षी असते म्हणून त्याला पाखरकुंड. त्याच्यावरचा 6वा म्हणजे ताबूत कुंड. तिथे मोहरमचे ताबूत विसर्जित करते म्हणून त्याला ताबूत कुंड म्हणतात. त्याच्यावरचं एक अप्सरा कुंड म्हणून आहे, पण तो आता पाण्यात गेला समजा. तर तिथं लेडीज आंघोळ करत होत्या. महिला तिथे स्नान करतात म्हणून त्याला अप्सरा कुंड. आणि असं म्हणतात की इथं त्रिवेणी संगम आहे. त्रिवेणी संगम म्हणजे एक मंदिरातलं पाणी. कपिलेश्वर मंदिरातलं हा. पाणी एक ते गुफेमार्फत येणार. हा, एक सीतेच्या नाण्याचं पाणी आहे. इथे त्या नदीचा उगम कुठला, काय नाव म्हणून आहे त्याला? हे सीतेची नाणी. सीतेची नाणी म्हणून आहे. तिथून सुद्धा एक उगम होता आणि तो सुकी नदीमध्ये मिळतो. एक असा तो त्रिवेणी. अशा प्रकारे इथली माहिती पुजारी म्हणून गोपालगिरी यांनी दिलेली आहे. मदनगिरी यांचे धन्यवाद. थँक्यू.